एक जुना प्रसंग आठवला. ऑफिसमध्ये काही ड्रॉइंग वगैरे करत बसलो होतो. दुपारची वेळ होती. अचानक 4-5 लोक भेटायला आले. कल्याणजवळ एक मठ आहे, त्या मठाचे ते सेवेकरी होते. मला म्हणाले, मास्टर, आम्ही मठाच्या आवारामध्ये एक देवीचं मंदिर बांधतोय आणि त्या मंदिराचं प्लॅनिंग डिझायनिंग आपण करावं अशी मठाधिपतींची इच्छा आहे. मंदिराचं काम मिळते म्हटल्यानंतर मला फारच आनंद झाला. मी लगेच त्यांच्याबरोबर त्या मठात दाखल झालो. त्या नियोजित जागेची पाहणी केली, मनातल्या मनात काही ठोकताळे तयार केले आणि भेटायला त्या मठाधिपतींच्या दालनात गेलो. अगदी 1-2 वाक्य फॉर्मॅलिटी जे झाल्या असतील नसतील, ते मठाधिपती अधीरतेनं मला आतल्या खोलीत घेऊन गेलेत. तिथली तिजोरी दाखवली आणि मला म्हणाले, मास्टर, ही तिजोरी योग्य ठिकाणी आहे की नाही बघा, किंवा आणखीन काय करायला हवं तिजोरी संदर्भात ते सांगा. पोटातला हसू ओठावर येणार नाही याची खबरदारी घेत मी पुन्हा बाहेरच्या दालनात आलो आणि चर्चा मंदिरावर वळवली. त्यांना विचारलं की मंदिराबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत वगैरे. मठाधिपतींनी झटक्यात सांगून टाकलं, फक्त दानपेटी योग्य ठिकाणी राहील याची काळजी घ्या. ती सतत भरलेली राहिली पाहिजे आणि बाकी तुम्हाला जे काय करत असेल ते करून टाका. पुन्हा एकदा पोटातला हसू ओठात येणार नाही याची मी काळजी घेतली. आता मी हसतोय कारण आता काय समोर मठाधिपती नाही आहेत, तुम्ही आहात. तर हा प्रसंग सांगण्याचा उद्देश इतका की जे अध्यात्मातले अधिकारी व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा तिजोरीची काळजी सुटलेली नसते. आपण तर संसारी माणसं आहोत, आपल्याला तिजोरीची काळजी असलीच पाहिजे. तिजोरीचे वास्तुशास्त्रीय नियम आपल्याला माहिती असायलाच हवेत. जे मोठे दुकानदार आहेत, कारखानदार आहेत, मोठे व्यापारी आहेत, त्या मंडळींकडे मोठ्या तिजोरी असतात. सर्वसामान्य आहेत, सर्वसामान्य नोकरदार आहेत, छोटे मोठे दुकानदार आहेत, त्यांच्याकडे तिजोरी असण्याचं काही कारण नसतं. पण पैशाचा ड्रॉवर हा सगळ्यांकडे असतो आणि जे तिजोरीचे नियम आहेत ते सगळे नियम पैशाच्या ड्रॉवरला सुद्धा लागू होतात. तिजोरीला इंग्रजीत सेफ म्हणतात आणि ही सेफ कोणत्या दिशेत आणि कशा प्रकारे ठेवली तर सेफ असतं ते आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. मी केलेल्या वास्तुशास्त्रीय ग्रंथांच्या संशोधनावर हा व्हिडिओ बेतलेला आहे. त्यामुळे अर्थातच संस्कृत श्लोक, ग्रंथांचं प्रमाण, दाखले वगैरे अशा पद्धतीनेच विषयाची मांडणी होणार आहे. अगोदरच डिस्क्लेमर देतो, ज्यांना ग्रंथांचे दाखले, संस्कृत श्लोक, प्रमाण, संशोधन अशा गोष्टींचा तिटकारा आहे, कंटाळा आहे, ज्यांना हो जाओगे करोडपती, हो जाओगे मालामाल अशा प्रकारचा भंपकपणा ऐकण्यातच इंटरेस्ट आहे, त्यांनी हा व्हिडिओ इथे स्किप करावा. ज्यांना निखळ ज्ञानाची आस आहे त्यांनी मात्र कंटिन्यू करावं. आता हा डिस्क्लेमर ऐकल्यानंतर सुद्धा जे थांबलेत त्या सर्वांना राधे राधे. मी मास्टर संजय पाटील. आपण उपस्थित आहात वास्तुवेद कॉलेजमध्ये. मयमतम हा वास्तुशास्त्रातला दादा ग्रंथ. सुरुवात याच ग्रंथापासून करूयात. मयमतममध्ये म्हटलंय, यमदिशी भोजनशाला सोमे धनसंचया वासम. अर्थात द्रव्य संचय उत्तरेला सोम या पदात करावं. हे पद तुम्हाला वास्तुपुरुष मंडळाच्या आकृतीमध्ये दिसतंय. थोड्या वेळानंतर घराच्या प्रत्यक्ष प्लानवर सुद्धा हे पद तुम्हाला मी दाखवणार आहे. याच ग्रंथात अन्य अध्यायात म्हटलंय, भूधरे कोशगेहं स्यान्नागाश्ये घृतम औषधम. अर्थात तिजोरी उत्तरेला भूधर किंवा पृथ्वीधर या पदात ठेवावी. मानसारम या ग्रंथात म्हटलंय, सोमे मृगपदे चैव हेमरत्नस्य वासकम. अर्थात उत्तरेला सोम किंवा मृगपदात तिजोरी ठेवावी. कामिका आगम या ग्रंथात म्हटलंय, गोष्ठागारंच वायव्याम उत्तरस्यान धनालयः. श्लोकाचा अर्थ असा की तिजोरी उत्तरेत ठेवावी. लक्षात घ्या की या ग्रंथानं उत्तरेतलं एखादं विशिष्ट पद सांगितलेलं नाही, तर उत्तरेत कुठेही म्हणजे संपूर्ण उत्तरेत कुठेही ठेवावी असं सांगितलेलं आहे. वसिष्ठ संहितेनुसार उत्तरे द्रव्य सर्वे स्थानम ईशान्या देवमंदिरम. श्लोकाचा अर्थ असा की तिजोरी उत्तरेत ठेवावी म्हणजे संपूर्ण उत्तरेत कुठेही. विश्वकर्मा विद्याप्रकाश या ग्रंथातला एक श्लोक असा, स्नानस्य पाकशयनास्त्र भुजश्च धान्य भांडार दैवत गृहाणीच पूर्वत स्युः. अर्थात तिजोरी उत्तरेत ठेवावी. या ग्रंथानंही तिजोरी उत्तरेत कुठेही ठेवावी असं सांगितलेलं आहे. या श्लोकांचा सारांश असा की तिजोरी उत्तरेत ठेवावी किंवा उत्तरेच्या विवक्षित कप्प्यात ठेवावी असं वास्तुशास्त्रीय ग्रंथ सांगतात. उत्तर दिशा हे कुबेराचं स्थान आहे.
देवांचा तो बँकर आहे. उत्तर ही जलतत्वाची दिशा आहे. पाणी आणि लक्ष्मी यांचा थेट संबंध आहे. शिवाय या दिशेतून शुभ वैश्विक ऊर्जा येते, म्हणून या दिशेत तिजोरी ठेवणं संयुक्तिक वाटतं. पण उत्तरेशिवाय अन्य कोणत्याही दिशेत तिजोरी ठेवता येत नाही असं काय आहे का? वास्तुशास्त्रीय ग्रंथांनी अन्य दिशांचाही विचार केलाय. ते आता बघूयात. मत्स्यपुराण हे सर्वात जुनं पुराण. भगवान मत्स्यांनी मत्स्यपुराणात काय म्हटले ते बघा. धनधान्याचे वायव्ये कर्मशालां तथो बहिः. अर्थात धन आणि धान्य साठवण्याची जागा वायव्येत असावी. बृहत्संहिता या ग्रंथाने म्हटलंय नैऋत्याम भांडोपस्कारोर्थ धान्यानिमाऋत्याम. अर्थात धन आणि धान्य संचय वायव्येला करावं. मनुष्यालय चंद्रिका या ग्रंथानं म्हटलंय कुर्वितार्थ धनालयम धनपतौ प्राच्यान तथा पापतौ. अर्थात तिजोरी उत्तर, पूर्व किंवा पश्चिमेत ठेवता येईल. अग्निपुराणात भगवान अग्नी म्हणतात धनभुक्त्यांबुपेशाख्ये सम्यगंधौच मारुते. श्लोकाचा अर्थ असा की धनसंचय पश्चिमेत करावं. यापैकी कोणत्याही श्लोकानं एखाद्या विवक्षित पदाचं नाव घेतलेलं नाही. याचा अर्थ त्या दिशेत, त्या संपूर्ण दिशेत कुठेही तिजोरी ठेवावी असा त्याचा अर्थ होतो. आता राजवल्लभ या ग्रंथानं काय म्हटले बघा. सत्यधर्म गहवौ व्ययगृहम प्रोक्तन्य जय श्रीगृहम. श्लोकाचा अर्थ असा की तिजोरी रवी पदात ठेवावी. हे पद पूर्व दिशेला येतं. या विवेचनावरून आपल्याला लक्षात आलं असेल की उत्तर, पूर्व, पश्चिम आणि वायव्य या दिशांमध्ये तिजोरी ठेवता येईल. मात्र दक्षिण, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि मध्यभागी तिजोरी ठेवता येणार नाही. आता प्रत्यक्ष एका प्लानवर तुम्हाला या दिशा दाखवतो. हा प्लान ऑटोकॅडमध्ये बनवून त्यावर वास्तुपद मंडळ आखले. वास्तुनियमाप्रमाणे उत्तर, पूर्व, पश्चिम आणि वायव्येत तिजोरी ठेवता येईल. आणि अगदी अचूकपणे ठेवायची झाली तर पृथ्वीधर, सोम, मृग आणि रवी या पदांमध्ये ठेवता येईल. माझं मत विचाराल तर प्रॅक्टिकल अनुभवावरून सांगतो की तिजोरी उत्तरेतच ठेवावी. उत्तरेतली जी पदं तिजोरीसाठी सुचवण्यात आली आहेत त्यांची नावं बघा. म्हणजे सोम, सोम म्हणजे कुबेर, मृग, मृग म्हणजे अनंत म्हणजे विष्णू, आणि पृथ्वीधर किंवा भूधर म्हणजे विष्णू. आता श्री कुबेराच्या आणि श्री विष्णूच्या पदात तिजोरी ठेवणं जास्त चांगलं असं नाही का तुम्हाला वाटत? वास्तुशास्त्रातले जे प्रमुख ग्रंथ आहेत त्यांनी उत्तर दिशेबद्दलच सांगितलं आहे. बँका किंवा व्यापारी आस्थापनात एक मुख्य तिजोरी आणि अन्य छोट्या तिजोऱ्या असतात. छोट्या तिजोऱ्या किंवा कॅश काउंटर ठेवण्यासाठी त्यांना पूर्व, पश्चिम, वायव्य या दिशा वापरता येतील आणि मुख्य तिजोरीसाठी उत्तर दिशा वापरता येईल. आता पुढचा महत्त्वाचा नियम सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तिजोरी कुठेही ठेवलीत तरी ती उत्तरेकडेच उघडायला हवी. अशा तिजोरीकडे श्री लक्ष्मी आणि श्री कुबेराचं लक्ष राहतं. सम्रांगण सूत्रधार या ग्रंथानं काय म्हटले बघा. पश्चिमाग्रे परिमाग्रे परिक्लेशो दक्षिणाग्रे तू शून्यता. संपूर्ण श्लोकाचा अर्थ असा की तिजोरी वरच्या दिशेनं उघडणारी नसावी, पश्चिम आणि दक्षिणेलाही उघडणारी नसावी. पश्चिमेला उघडणाऱ्या तिजोरीमुळे क्लेश वाढतात, म्हणजे असा पैसा कटकटी घेऊन येतो, आणि दक्षिणेला उघडणारी तिजोरी रिकामी राहते. आता लक्षपूर्वक ऐका. जर तिजोरी तुम्ही वायव्येत ठेवणार असाल, पश्चिमेत ठेवणार असाल किंवा पूर्वेत रवी पदात ठेवणार असाल तर ती उत्तरेकडे तोंड करून सहज ठेवता येते. उत्तरेत कुठेही ठेवणार असाल तरीही ती उत्तरेकडे तोंड करून ठेवता येते. पण उत्तरेतल्या सोम किंवा मृग पदात उत्तरेकडे तोंड करून कशी ठेवायची असा प्रश्न तुम्हाला नक्की पडणार. कारण हे दोन्ही पद उत्तर भिंतीला लागून येतात आणि तिजोरी ठेवल्यानंतर, तिजोरी भिंतीकडे तोंड करून ठेवल्यानंतर तिजोरी आणि भिंत यामध्ये पुरेसा अंतर असायला हवं, जेणेकरून तुम्हाला तिथे हालचाल करता येईल, तिजोरी उघडता येईल, पैसे आतमध्ये ठेवता येतील, काढता येतील वगैरे. जर हा कप्पा 3 फूट बाय 3 फुटाचा किमान असेल तर त्या पदात तुम्हाला तिजोरी ठेवता येईल. आता हा 3 बाय 3चा केव्हा असेल? जर तुमची घराची लांबी आणि रुंदी किमान 27 बाय 27 फुटाची असेल तरच हा कप्पा किमान 3 बाय 3चा असेल. थोडक्यात
घर 27x27 पेक्षा मोठं असेल तरच तुम्हाला या 2 पदांमध्ये तिजोरी ठेवता येईल. घर त्यापेक्षा छोटं असेल तर मात्र अडचणीचं होईल. अशा वेळी अन्य पर्याय वापरावेत. उत्तरेतला भूदर कप्पा तिजोरी ठेवण्यासाठी सर्वोत्तम असं माझं मत आहे. कारण हा कप्पा भिंतीला लागून येत नाही. त्यामुळे तिथं तिजोरी ठेवल्यानंतर हालचालीचा प्रश्न निर्माण होत नाही. व्यापारी आस्थापना आणि बँकांमध्ये मी मुख्य तिजोरीची रचना नेहमी या कप्प्यामध्येच केले आणि त्याचे रिझल्ट्स अप्रतिम मिळालेत. घरातही हा कप्पा अगदी लिव्हिंग रूममध्ये आला तरी इंटेरियर गिमिक्सचा वापर करून तिथे तिजोरी ठेवता येते. थोडीसी दिमाग की बत्ती जलानी पडेगी. आता तिजोरी संदर्भात लक्षात ठेवावेत असे अन्य काही नियम बघू. नियम 1. चतुर्थी, चतुर्दशी, नवमी या तिथींना तिजोरीची स्थापना करू नका. घबाड योग किंवा गुरुपुष्यामृत योग किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तिजोरीची स्थापना करणं उत्तम. तिजोरी चौरंगावर किंवा पाटावर मांडावी. चौरंग मांडण्यापूर्वी गोमूत्र शिंपडून स्नानशुद्धी करावी. नंतर अक्षतांचं स्वस्तिक किंवा रांगोळी काढून त्यावर चौरंग मांडावं. तिजोरीची उंची साधारण जमिनीपासून 6 इंचावरील अशा पद्धतीने तिजोरीची मांडणी करता आली तर उत्तम. तिजोरीच्या आत आणि बाहेर स्वस्तिक काढावेत. शेंदूर आणि दालचिनीची पावडर समप्रमाणात घ्यायची आहे. त्यामध्ये गंगाजल मिसळायचं आहे आणि या बोटानं अनामिकेनं तिजोरीच्या आत आणि बाहेर स्वस्तिक काढायचे आहेत. तिजोरीच्या आत शक्यतो हिरव्या रंगाच्या कापडाचं आसन ठेवावं. लक्ष्मीची प्रतिमा कोरलेलं चांदीचं नाणं ठेवून तिजोरीचं उद्घाटन करावं. तिजोरीचं उद्घाटन करण्याच्या जस्ट अगोदर देव्हाऱ्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये भीमसेनी कापराचे दिवे पेटवावेत. तर तुम्ही म्हणणारे दिवे कसे पेटवायचे? दिमाग की बत्ती जलाव. पंटीमध्ये भीमसेनी कापराचे तुकडे घ्या आणि ते पेटवा. याला म्हणतात कापराचे दिवे. तिजोरीमध्ये पाऱ्यात श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र ठेवावं. तसंच हिरव्या रंगाच्या कापडाची आयताकार घडी ठेवावी आणि त्यावर 2 सोंड उंचावलेले सजलेले हत्ती ठेवायचे आहेत. हे हत्ती हिरव्या रंगाचे असावेत. हिरव्या रंगाचे म्हणजे कोणत्याही हिरव्या क्रिस्टलचे असावेत. नेपाळी नारळ, हात जोडी आणि लक्ष्मी कवडी या तांत्रिक वस्तू जर तिजोरीत ठेवता आल्या तर आणखीन चांगलं. लक्ष्मी कवडी हल्ली सहजासहजी मिळत नाही कारण ती संरक्षित प्रजाती आहे. म्हणून साध्या कवडीमध्ये पारा भरायचा आहे. ती एमसीलनं सीलबंद करायची आहे आणि ती कवडी तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तिजोरी आणि आसपासचा परिसर अतिशय स्वच्छ राहील याची काळजी घ्यायची. टॉयलेटच्या समोर किंवा टॉयलेटच्या भिंतीला लागून तिजोरी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बीमच्या खाली तिजोरी मांडायची नाही. तिजोरीच्या वरच्या सपाट भागाचा वापर कंगवे, वह्या, पुस्तकं किंवा अन्य सटरपटर वस्तू ठेवण्यासाठी करू नका. बेडरूममध्ये पैशांचा कप्पा करायला हरकत नाही, पण तो बेडचा भाग बनू नये. कपाटात पैशांचा कप्पा असेल तर त्या लगतच्या कप्प्यात अंतर्वस्त्रांची साठवण करू नये. पैशांच्या कप्प्यात फक्त पैसे, दागिने आणि पैशासंदर्भात अन्य गोष्टी म्हणजे पासबुक, चेकबुक वगैरे यांची साठवण करावी. एका क्लायंटच्या घरात पैशाच्या कप्प्यात निरोधची पाकिटं साठवलेली मी बघितलेली आहेत. माता लक्ष्मीला आपण कशा प्रकारे ट्रीट करतो याचं जरा भान ठेवा. तिजोरीतल्या वस्तूंची मांडणी नीटनेटकी असावी. अस्ताव्यस्तपणा चालणार नाही. सेकंड हँड तिजोरी खरेदी करू नका. भंगारमालाची दुकानं, जुना बाजार, चोर बाजार किंवा लिलावामधून तिजोरीची खरेदी करू नका. पैशाच्या अडचणीमुळं कुणी तिजोरी विकत असेल तर चुकूनही खरेदी करू नका. वास्तुशास्त्रीय ग्रंथांचा, पुराण ग्रंथांचा अभ्यास करताना तिजोरी संदर्भात मला जी माहिती मिळाली ती माहिती मी आज तुमच्यासमोर मांडली. तुमची इच्छा असेल तर या माहितीचा वापर करून तुम्ही तुमची तिजोरी मांडू शकता. अशा तिजोरीवर श्री लक्ष्मीचा वरद हस्त नक्की राहील. राधे राधे.